अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर याच संदर्भातली आजच्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड सविस्तरपणे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांच्या एकत्र येण्याला आज एक नवनिमित्त मिळाले आणि हे निमित्त आहे पहिलीपासून हिंदी सक्ती संदर्भातलं। या हिंदी सक्तीला दोनही नेत्यांचा विरोध आहे आणि त्याच निमित्तानं आज दोनही नेत्यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही सरकारच्या निर्णयाला जोरदार विरोध केलाय। राज्य सरकारनं राज ठाकरेंच्या विरोधाची दखल तर घेतली आहे आणि थेट शिक्षण मंत्र्यांना त्यांच्या घरी पाठवलं, पण राज ठाकरेंनी दादा भुसेंना रिकाम्या हातानंच माघारी पाठवले आणि दादा भुसे आपल्या घराबाहेर पडताच राज ठाकरे यांनी आंदोलनाची घोषणा केली। वरत्यात उद्धव ठाकरेंना आमंत्रण देणार असंही सांगितलं। उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्ती विरोधामध्ये उभ्या ठाकलेल्या इतर संघटनांची भेट घेतली, त्यांनीही आंदोलनाची हाक दिली आहे। ऐन महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना हिंदी सक्तीचा मुद्दा महायुतीला फारसा परवडताना दिसत नाहीये आणि शिवाय या मुद्द्याच्या निमित्तानं जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मात्र भाजपाला ते अजिबातच परवडणारं नसणार आहे। त्यामुळे शिक्षणाचा आणि भाषेचा हा मुद्दा आता महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापवणारा मुद्दा बनतोय। सरकारचं करायचं काय? सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे। ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत। इथे कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठी हा एक अजेंडा असेल। मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे। आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं। भाजपमधले राहिलेले अस्सल मराठी प्रेमी यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावं। हिंदी भाषा लादणाऱ्या या भाजप सरकारचा कुठच्याही वादा आणि खंडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। मराठीच्या मुद्द्यावर आज राज्यातलं वातावरण पुन्हा तापलं आणि याच तापलेल्या वातावरणात दोन ठाकरे बंधू एकाच आंदोलनात एकत्र येण्याचे चिन्ह दिसू लागले। काही मिनिटांच्या अंतरानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषदा घेतल्या आणि दोघांनीही आपापल्या आंदोलनांची घोषणा केली। त्या रविवारी 29 जूनला दुपारी 3 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये नागरी समाजातल्या चळवळी आणि सर्व कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची जाहीर सभा आम्ही घेतो आहोत आणि त्या दिवशी 16 एप्रिलचा शासन निर्णय ज्याच्यामध्ये अनिवार्य हा शब्द वापरला गेला, 17 जूनचा शासन निर्णय जिथे अनिवार्य हा शब्द बदलून सर्वसाधारण हा शब्द आणला गेला, पण त्याचा अर्थ तोच आहे। आणि 6 जूनचं रेखावार यांच्या सहीचं परिपत्रक, ज्या परिपत्रकाच्या नुसार NCERTची पुस्तकं महाराष्ट्र शासनाने अनिवार्यपणे घ्यायची आहेत, ज्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आठवणीचा भाग असलेली बालभारती आणखी काही वर्षांनी कालबाह्य होणार आहे। 7 जुलैला आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही करतोय, अधिवेशन त्यावेळेला चालू आहे। ते हुतात्मा स्मारकापासून आझाद मैदानात येतील आणि मग हुतात्म्यांना अभिवादन करून ते आंदोलन आपण करणार आहोत। त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल। सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलवणार आहोत। सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत, सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत। सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे। दोन्ही ठाकरे बंधूंनी या आंदोलनाची घोषणा करताना सर्व पक्षीयांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं। मराठीच्या मुद्द्यावर सर्व मराठी भाषिकांनी एकत्र येण्याचं आवाहन होणं हे स्वाभाविकच आहे, पण राज ठाकरेंच्या आवाहनात उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या आवाहनात राज ठाकरे आहेत का, हा कळीचा मुद्दा होता। उद्धव ठाकरेंनी या मुद्द्यावर स्पष्टपणे काही सांगायला नकार दिलाय, पण राज ठाकरेंनी मात्र आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये कसलाही आडपडदा न ठेवता आपण या मुद्द्यासाठी उद्धव ठाकरेंशी बोलणार हे स्पष्ट केलं। मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे। खेळाडूंनी उतरायला पाहिजे, साहित्यिक तर आलेच, अगदी वकील असतील, सगळ्यांनीच जे जे मराठी भाषेचे पुत्र आहेत, सुपुत्र आहेत, मग ते मुलं मुली दोन्ही, आणि मराठी भाषा त्यांना त्यांच्या हृदयात आहे, त्यांची मातृभाषा आहे आणि मराठी भाषेवरती जे प्रेम करतात ते पक्षभेद विसरून अगदी भाजपमधले सुद्धा अस्सल मराठी माणसं, कारण भाजपमध्ये आता अस्सल लोक शोधणं
हा सुद्धा एक संशोधनाचा विषय झालेला आहे. त्याच्यामुळे भाजपमधले राहिलेले अस्सल मराठी प्रेमी यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावं ही एक सगळ्यांना मराठी माणूस म्हणून विनंती करतोय. महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार. तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या, कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. राज ठाकरेंच्या मनसेचं आंदोलन आहे शनिवार दिनांक 5 जुलैला, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन आहे सोमवार दिनांक 7 जुलैला. आता दोन्ही नेते एकमेकांच्या आंदोलनात हजेरी लावणार की मराठीच्या मुद्द्यावर दोन ठाकरे भाऊ आपापली आंदोलनं तापवणार, यावर फक्त या लढाईचीच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकीय गणितांचीही दिशा अवलंबून असेल. आम्हाला काही कोणी सांगितले नाही. हा विषय कुणी एकटा राजकीय पक्ष सामूहिक निर्णय घेऊ शकत नाही. त्यांनी असं सांगितलं, असं ऐकलं की आम्ही अन्य पक्षाशी बोलणार, त्यांना बोलून द्या, बोलल्याच्या नंतर चर्चा करू. आमचा अप्रोच निगेटिव्ह नाही किंवा पक्षीय काही रंग याच्यामध्ये देण्याची कुठली आवश्यकता नाही. आणि या सर्व आंदोलनामध्ये आम्ही सहभागी राहणार आहोत, हे आधीच आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. राज आणि उद्धव ठाकरेंना एकत्र यायचं असेल तर मराठीच्या मुद्द्यासारखा दुसरा प्रभावी मुद्दा असूच शकत नाही. खरं तर पहिलीपासून हिंदी शिकवायची की नाही हा फक्त आणि फक्त शैक्षणिक वादाचा विषय असायला हवा. पण भारतासारख्या भाषिक वैविध्य आणि भाषिक अस्मिता जपणाऱ्या देशात ते शक्यच नाहीये. त्यामुळे या ठाकरेंच्या आंदोलनाचे परिणाम जसे पहिलीच्या वर्गात दिसतील तसे ते महापालिकेच्या रणांगणातही दिसतील. आता सरकार या मुद्द्यावर किती ताणून धरतंय यावरच या लढाईचं आयुष्य ठरेल. देवेंद्र कोल्हटकर आणि भाग्यश्री प्रधानसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.